नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भाग 15 मध्ये आज लक्षात ठेवता येणारी कलम मी तुमच्यासमोर आणतोय. ती कलम तुम्हाला इझिली लक्षात येतील. फक्त इंटरलिंक कशी असतात ती बघा. कलम 1 2 3 वटहुकूम, जो की राष्ट्रपतीशी संबंधित आहे. कलम 2 1 3 वटहुकूम, जो की राज्यपालाशी संबंधित आहे. कलम 2 3 1 हे जर भाग बघितला तर आपण सामायिक उच्च न्यायालय या संबंधात आहे. 312 अखिल भारतीय सेवा, हा बघा, हा एक भाग संच होतो. नंतर कलम 1 2 का 4 सर्वोच्च न्यायालय, 2 1 का 4 उच्च न्यायालय, 2 4 1 हे केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय. कलम 99 हे शपथ आहे, पण शपथ कोणाला तर लोकसभा राज्यसभा यातल्या सदस्यांना शपथ दिली जाते राष्ट्रपतींमार्फत. हे आहे केंद्र शासनाशी संबंधित. नंतर 181 इथे सुद्धा शपथ दिली जाते, ती विधिमंडळाच्या सदस्यांना, ती राज्यपालामार्फत. प्रामुख्याने हे विधिमंडळाशी संबंधित आहे. कलम 177 177 हा जर भाग बघितला तर महाधिवक्ता याच्या संदर्भात आहे. तर महाधिवक्ता हा प्रामुख्याने विधिमंडळाच्या कोणत्याही अधिवेशनात भाग घेऊ शकतो, परंतु तिथे मतदानाचा अधिकार त्याला येत नाही. कलम 129 सर्वोच्च न्यायालय हे अभिलेखाचे न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भात एक महत्वाचा कलम आहे, याच्यावर एक प्रश्न पडतोच आपल्याला. सर्वोच्च न्यायालय हे अभिलेखाचे न्यायालय आहे. आणि 215 हे जर बघितलं, हे सुद्धा अभिलेखच आहे. अभिलेख न्यायालय ते आहे उच्च न्यायालय. आता बघा, मी तुम्हाला संच कोणते ते दाखवतो. ह्याच्यानंतर ते संच आहेत प्रामुख्याने 1 2 3 वाले, नंतर 1 2 4 ते 214 वाले, नंतर हे बघा 99 ते 177 आणि हे 2. म्हणजे 1 2 3 4 भागांमध्ये किंवा 4 पार्ट मध्ये तुमचे 12 कलम तुमचे कव्हर होतात, आणि ती पण अत्यंत महत्वाची. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की